विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण सेकंड चॅप्टर पाहत आहोत, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या टॉपिक मध्ये आतापर्यंत आपण 3 थेअरी लेक्चर्स पाहिलेले आहेत आणि 12 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. यांच्या व्हिडिओ लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, ते आपण जरूर पहा. आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 13 पाहणार आहोत. ओके, सर्वप्रथम प्रॉब्लेम नंबर 13 आपण काळजीपूर्वक वाचून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 13, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस हे आपल्याला ब्रॅकेट मध्ये दिलेले आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन सप्लाइड टू यू, प्रिपेअर इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2020 and balance sheet as on that date for मोरिया स्पोर्ट्स क्लब ठाणे. विद्यार्थी मित्रांनो, मोरिया स्पोर्ट्स क्लब यांची आपल्याला अकाउंटिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, बॅलन्स शीट आहे या ठिकाणी, बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2019. Liabilities, capital fund 64,500, bank overdraft 38,000, outstanding salaries 4,000, asset side machinery 69,000, outstanding subscription 8,000, prepaid insurance premium 2,000, furniture 15,000, cash in hand 12,000, locker rent 500, टोटल ऑफ लायबिलिटी अँड असेट 1,06,500. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेलं आहे त्याची डेट आहे 1st April 2019. म्हणजे हे करंट इयरच्या बिगिनिंगचं ओपनिंगचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी दिसत आहेत, असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे, आउटस्टँडिंग लॉकर रेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आउटस्टँडिंग आणि प्रीपेडचे जे आयटम्स आहेत ते आपल्याला काळजीपूर्वक पाहावे लागणार आहेत. ओके, नेक्स्ट आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पाहूया. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. रिसिप्ट साइड, टू बॅलन्स ब्रॉट डाउन 12,000, टू सबस्क्रिप्शन 1,05,000, टू एंट्रान्स फीज इनटू ब्रॅकेट कॅपिटलाइज 9,300. विद्यार्थी मित्रांनो, एंट्रान्स फीच्या बाबतीत ब्रॅकेट मध्ये कॅपिटलाइज सांगितलेलं आहे, म्हणजे आपण एंट्रान्स फी ही कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आहोत, इन्क्लूड करणार आहोत. ओके, नेक्स्ट आयटम आहे टू लॉकर रेंट 1,500, टू डोनेशन इनटू ब्रॅकेट कॅपिटलाइज. डोनेशनच्या बाबतीत देखील ब्रॅकेट मध्ये आपल्याला कॅपिटलाइज सांगितलेलं आहे, म्हणजे डोनेशनची जी रक्कम आहे 800 रुपीज ही देखील आपण कॅपिटल फंड मध्ये इन्क्लूड करणार आहोत, ऍड करणार आहोत. ओके, पेमेंट साइडला पाहूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, बँक ओव्हरड्राफ्ट. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम्स पाहिले यामध्ये आपल्याला बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स कुठेही दिसलेला नाहीये, परंतु प्रॉब्लेम नंबर 13 मध्ये पेमेंट साइडला या ठिकाणी आपल्याला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन मध्ये बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स आहे 38,000 रुपीजचा. ओके, बाय सॅलरी 17,500, बाय इन्शुरन्स प्रीमियम 11,000, बाय इंटरेस्ट 1,400, बाय रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 4,200, बाय फर्निचर 30,000, बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, त्यामध्ये कॅश इन हँड आहे 6,500, कॅश ॲट बँक 20,000. टोटल ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट 1,28,600. ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहूया. ऍडजस्टमेंट्स क्रमांक 1, सबस्क्रिप्शन रिसीव्ड includes ₹3,000 फॉर 2018-19. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट साइडला आपल्याला सबस्क्रिप्शन जी दिसते आहे 1,05,000. या सबस्क्रिप्शन मध्ये 3,000 रुपीज सबस्क्रिप्शन ही 2018-19 या वर्षाची आहे. ओके, म्हणजे मागील वर्षाचे आहे. अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 1920 वॉज ₹14,000. 1920 हे आपलं करंट इयर आहे. ओके, म्हणजे चालू वर्षाची सबस्क्रिप्शन ही 14,000 आउटस्टँडिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सबस्क्रिप्शन जे रिसिप्ट साइडला दिसतात त्यांना टिक मार्क करा आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स आहेत त्यांना देखील आपण टिक मार्क करून घ्या. ओके, Adjustment number second,
on 31st March 2020 prepaid insurance premium was rupees 2500. विद्यार्थी मित्रांनो 31st of March 2020 ही करंट इयरची आपली इयर एंडिंगची डेट आहे. त्यावेळी प्रीपेड इन्शुरन्सची रक्कम जी आहे ती 2500 आहे. विद्यार्थी मित्रांनो पेमेंट साइडला इन्शुरन्स प्रीमियम नावाचा आयटम आहे 11000 चा, टिक मार्क करून घ्या. आणि ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे 2000, यांना देखील टिक मार्क करून घ्या. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 3, डेप्रिसिएट फर्निचर बाय रुपीज 3000. विद्यार्थी मित्रांनो फर्निचर नावाचा आयटम आहे असेट साइडला, टिक मार्क करून घ्या. आणि त्यासोबत पेमेंट साइडला देखील ऍडिशनल परचेस फर्निचर आहे 30000 चं, यांना देखील टिक मार्क करून घ्या. ऍडजस्टमेंट नंबर 4, लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019-20 इज रुपीज 400. विद्यार्थी मित्रांनो लॉकर रेंट हे आपल्याला रिसिप्ट साइडला पाहायला मिळतं, इन्कम आहे ते, यांना टिक मार्क करून घ्या. आणि ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टँडिंग लॉकर रेंट देखील आहे 500 रुपीज, यांना देखील टिक मार्क करा. या ठिकाणी लॉकर रेंट जे आउटस्टँडिंग सांगितले आहे ते 2019-20 म्हणजे करंट इयरचं आउटस्टँडिंग 400 रुपीज आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचल्यानंतर सर्वप्रथम आपण आवश्यक असणारे स्पेसिमन म्हणजे फॉर्मॅट्स तयार करून घेऊया, ज्यामध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके. एकदा जाऊया आपण स्पेसिमन कडे. ओके. प्रॉब्लेम नंबर 13 चं सोल्युशन पाहतोय आपण. मेन्शन केले प्रॉब्लेम नंबर 13. ज्या फर्मचं आपण अकाउंटिंग करणार आहोत त्या फर्मचं नाव सुरुवातीला मेन्शन करायचं. इन द बुक्स ऑफ मोरिया स्पोर्ट्स क्लब ठाणे. सर्वात प्रथम आपण तयार करणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. डेबिट साइडला आपण एक्सपेंडिचर म्हणतो आणि क्रेडिट साइडला आपण इन्कम असं म्हणतो. इन्कम अँड एक्सपेंडिचरचा स्पेसिमन तयार केल्यानंतर आपण बॅलन्स शीटचा स्पेसिमन तयार करणार आहोत. बॅलन्स शीटला डेट देऊ, बॅलन्स शीट ऍज ऑन 31st March 2020. लायबिलिटीज अँड असेट. विद्यार्थी मित्रांनो आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे तयार करतो यांची डेट आहे 31st of March 2020, की जी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची देखील आपल्याला डेट पाहायला मिळते. म्हणजे करंट इयरच्या एंडिंगचं आपण हे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत. ओके. विद्यार्थी मित्रांनो स्पेसिमन तयार केल्यानंतर आपण ओपनिंग बॅलन्स शीट कडे जाऊया. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला सर्वात सुरुवातीला फर्स्ट आयटम आपल्याला पाहायला मिळतो कॅपिटल फंड. आपण ट्रान्सफर करून घेऊया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येईल कॅपिटल फंड, इनरला अमाउंट येईल 64500. नेक्स्ट आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आपण तो घेणार नाहीये कारण पेमेंट साइडला देखील आपल्याला तोच ओपनिंगचा बॅलन्स आहे, आपण तो घेणार नाहीये. ओके. आउटस्टँडिंग सॅलरीज. हे आउटस्टँडिंगच्या बाबतीत जेव्हा आपण ऍडजस्टमेंट करू तेव्हा ते आयटम्स आपण पाहणार आहोत. असेट साइडला आपण जाऊया. असेट साइडचा फर्स्ट आयटम आहे मशिनरी. मशिनरी विद्यार्थी मित्रांनो ही असेट आहे. असेट साइडला जाऊ. आउटर रक्कम येईल 69000. नेक्स्ट आयटम आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8000. हा देखील आपण नंतर पाहू जेव्हा ऍडजस्टमेंट करू. नेक्स्ट आयटम आहे प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम. हा देखील आपण नंतरच पाहू जेव्हा त्या इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. विद्यार्थी मित्रांनो फर्निचरवरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्निचर आपण असेट साइडला इनरला घेऊया. फर्निचर ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये जी रक्कम दिलेली आहे ती आहे 15000. ओके. यानंतर आहे कॅश इन हँड. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये असणारा कॅश इन हँडचा आपण आणि बँक बॅलन्स जो असतो ज्यामध्ये आपण बँक ओव्हरड्राफ्ट या ठिकाणी लायबिलिटी साइडला दिलेला आहे तो आपण घेत नाहीये. यानंतर आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट. ओके. आउटस्टँडिंगचे देखील आपण नंतर पाहूया. एकदा आपण ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये पाहून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो ओपनिंग बॅलन्स शीट जे आपल्याकडे होतं त्यामधलं आपण कॅपिटल फंड होतं 64500. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट हा ओपनिंग बॅलन्स शीट मधला बँकेचा ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स आहे तो आपण घेत नाहीये. आउटस्टँडिंग सॅलरी हा जेव्हा आपण ऍडजस्टमेंट करू तेव्हा आपण घेणार आहोत. मशिनरी आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतलेला आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम हे आयटम्स जेव्हा आपण ऍडजस्टमेंट करायला घेऊ तेव्हा करूया. फर्निचर आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला इनरला घेतलेला आहे कारण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. कॅश इन हँड हा ओपनिंगचा कॅश इन हँडचा बॅलन्स आहे, आपण तो घेणार नाहीये. आणि आउटस्टँडिंग लॉकर रेंट ही जेव्हा आपण ऍडजस्टमेंट करू तेव्हा आपण त्याला घेऊया. ओके. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. रिसिप्ट साइडचे आयटम्स जे आहे त्यामध्ये सर्वात सुरुवातीला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे 12000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजेच कॅश इन हँडचा बॅलन्स आहे 12000 जो आपल्याला असेट साइडला देखील पाहायला मिळतो या ठिकाणी.
तो आपण घेणार नाही. नेक्स्ट आयटम आपला आहे सबस्क्रिप्शन. आपण सबस्क्रिप्शन लिहूया इन्कम साइडला. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम बाजूला बाय सबस्क्रिप्शन्स अमाउंट आहे 1,05,000 इनर. ओके. नेक्स्ट आयटम आहे एंट्रन्स फी. विद्यार्थी मित्रांनो, एंट्रन्सच्या फीच्या बाबतीत कंसामध्ये आपल्याला कॅपिटलाइज सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादी रिसिप्ट कॅपिटलाइज केली जाते तेव्हा ती काय करतात, कॅपिटल फंड मध्ये इन्क्लूड करतात, ऍड करतात. त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जे कॅपिटल फंड घेतलेला आहे त्यामध्ये ऍड करूया. एंट्रन्स फीज. का आपण इन्क्लूड करतोय, कारण एंट्रन्स फीच्या बाबतीत आपल्याला ती कॅपिटलाइज करा असं सांगितलेलं आहे. ओके. एंटायर अमाउंट, पूर्णपणे रक्कम आपण कॅपिटलाइज करतो. नेक्स्ट आयटम आहे लॉकर रेंट. विद्यार्थी मित्रांनो, लॉकर रेंट हे आपलं इन्कम आहे. आपण इन्कम साइडला घेऊया बाय लॉकर रेंट. लॉकर रेंटची अमाऊंट आपल्याकडे आहे 1,500. इनरला घेतोय कारण त्यावरती आपल्याला ऍडजस्टमेंट्स करायचे आहेत. आणि रिसिप्ट साइडचा सर्वात शेवटचा आयटम टू डोनेशन. विद्यार्थी मित्रांनो, डोनेशनच्या बाबतीत देखील कंसामध्ये कॅपिटलाइज असं म्हटलेलं आहे. म्हणजे डोनेशनची, देणगीची मिळालेली रक्कम ही देखील कॅपिटलाइज करायची आहे. एंटायर अमाउंट, संपूर्ण रक्कम. अशा वेळी ती आपण कॅपिटल फंड मध्ये काय करतो, ऍड करतो. ओके. कॅपिटल फंड मध्ये ऍड करूया. डोनेशन्स अमाउंट आहे 800 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदा प्रॉब्लेम मध्ये पुन्हा पाहून घेऊया. या ठिकाणी रिसिप्ट साइडला एंट्रन्स फी आणि डोनेशन या दोन्ही आयटमच्या बाबतीत ब्रॅकेटमध्ये कॅपिटलाइज म्हटलं होतं. जेव्हा एखादी रिसिप्ट कॅपिटलाइज करतात तेव्हा ती कॅपिटल फंड मध्ये इन्क्लूड करतात. म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जे कॅपिटल फंड घेतलं होतं 64,500 त्यामध्ये एंट्रन्स फी आणि डोनेशन हे ऍड केलेलं आहे, कारण ते कॅपिटलाइज केलेलं आहे. ओके. यानंतर आपण पेमेंट साइडला जाऊया. पेमेंट साइडचा सर्वात सुरुवातीचा आयटम आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ज्याच्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्टचा 38,000 चा बॅलन्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा ओपनिंगचा बॅलन्स आहे जो आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये देखील पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट 38,000 पाहिलं, तेच आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स म्हणून देखील पाहायला मिळतो. म्हणजे हा बँक बॅलन्स आहे जो ओव्हरड्राफ्ट आहे, जो आपण या ठिकाणी घेणार नाही. पेमेंट साइडचा नेक्स्ट आयटम आहे सॅलरी. आपण घेऊया एक्सपेंडिचर बाजूला. सॅलरी हा खर्च आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर बाजूला टू सॅलरी. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे. आपण इनरला घेऊ 17,500. नेक्स्ट आयटम आहे इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम हा देखील एक्सपेंडिचरचा आहे. एक्सपेंडिचर बाजूला घेऊया टू इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियमला देखील ऍडजस्टमेंट आहे. आपण इनरला घेणार आहोत 11,000. नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्ट हा देखील आयटम आपण एक्सपेंडिचर बाजूलाच घेणार आहोत. खर्च आहे तो. टू इंटरेस्ट. इंटरेस्ट हा एक्सपेन्सेस आहे 1,400. आउटरला घेतोय आपण. नेक्स्ट आयटम आहे रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. हा देखील खर्चच आहे. एक्सपेंडिचर बाजूला येईल टू रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. आउटरला अमाऊंट येईल 4,200. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये देखील आपल्याकडे फर्निचर होतं 15,000चं, जे आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतलं होतं. हे फर्निचर 1 एप्रिल 2019 आहे, म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग ऑफ इयर आहे. आणि पेमेंट साइडला देखील फर्निचर पाहायला मिळतं. दिस इज द परचेस ड्युरिंग द इयर, म्हणून आपण ते काय करणार आहोत, फर्निचर मध्ये ऍड परचेसेस. दिस इज द फर्निचर विच इज परचेस ड्युरिंग द इयर ऑफ ₹30,000. ओके. ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचर 15,000 प्लस परचेसेस 30,000. टोटल अमाऊंट ऑफ फर्निचर 45,000 इनटू इनर. आपण इनरला काय घेतोय, कारण फर्निचरवरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. नेक्स्ट आयटम आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे क्लोजिंगचे बॅलन्स आहेत. यामध्ये क्लोजिंगचा बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. कॅश इन हँड हा असेट साइडला आपण घेतो. कॅश इन हँड
आउटरला अमाऊंट येईल 6500 अँड कॅश ॲट बँक हा देखील असेटलाच येईल, कॅश ॲट बँक. ओके, अमाऊंट आहे 20,000. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे देखील आपण बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. ओके, यानंतर जाऊया आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे किंवा ऍडजस्टमेंटच्या भागाकडे. ओके, फर्स्ट ऍडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन्क्लूड्स ₹3,000 फॉर 2018-19. विद्यार्थी मित्रांनो, 2018-19 या वर्षाची सबस्क्रिप्शन आपल्याला ₹3,000 मिळाले आहे. म्हणजे रिसिप्ट साइडला आपल्याला 1,05,000 रुपयांची जर सबस्क्रिप्शन दिसते आहे, त्या सबस्क्रिप्शन मध्ये ₹3,000 2018-19 म्हणजे प्रिव्हियस इयरचे इन्क्लूड आहेत. ओके, म्हणजे आपण सर्वप्रथम या सबस्क्रिप्शन मधून प्रिव्हियस इयरचे सबस्क्रिप्शन काय करू, आपण मायनस करू. ओके, अँड त्याचा दुसरा इफेक्ट देण्यापूर्वी आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2018-19च्याच होत्या ₹8,000. या 8,000 पैकी आपल्याला या ठिकाणी ₹3,000 सबस्क्रिप्शन्स मिळालेले आहेत. म्हणजे अजूनही आपल्याला 2018-19 या वर्षीच्या सबस्क्रिप्शन्स मिळणे बाकी आहेत. ओके, आणि काय म्हटलंय पुढे पहा, अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20 वॉज ₹14,000. 19-20 हे आपलं करंट इयर आहे. करंट इयरची सबस्क्रिप्शन ₹14,000 इतकी आउटस्टँडिंग आहे. ओके, करंट इयरच्या आउटस्टँडिंगची इफेक्ट आपल्याला माहिती आहे, ऍड करतो आपण इन्कम साइडला जे आपण सबस्क्रिप्शन घेतली असेल त्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करू आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला देऊया. ओके, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम एकदा आपण या वर्किंग नोट कडे जाऊया. याची वर्किंग नोट आपण पाहूया. ओके, प्रॉब्लेम नंबर 13च्या वर्किंग नोट्स या ठिकाणी स्वतंत्र तुम्हाला मेन्शन करून दिलेलेच आहेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 2018-19 ची सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग होती, 8,000 गिवन इन बॅलन्स शीट. जे ओपनिंगचं बॅलन्स शीट दिलेलं आपल्याला असेट साइडला त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग ही ₹8,000 दिसते. अगेन्स्ट दॅट, त्याच्या अगेन्स्ट 3,000 रिसिव्ड इन 2019-20 म्हणजे या करंट इयर मध्ये आपल्याला ₹3,000 मिळाले आहेत. मीन्स स्टील रिसिवेबल सबस्क्रिप्शन ₹5,000. म्हणजे अजूनही 2018-19 या वर्षाची सबस्क्रिप्शन आपल्याला ₹5,000 मिळणे बाकी आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊया याचे इफेक्ट्स देऊया. सर्वप्रथम सबस्क्रिप्शन इन्कम साइडला आहे. इन्कम साइडच्या सबस्क्रिप्शन मधून सर्वप्रथम आपण लेस करू. रिसीव्ड सबस्क्रिप्शन फॉर प्रीवियस इयर, प्रीवियस इयर जे आपण ब्रॅकेटमध्ये देखील मेन्शन करू 2018-19. ओके, आणि प्रीवियस इयरची सबस्क्रिप्शन मायनस किती करणार आहोत आपण, की जी आपल्याला मिळाली आहे 3,000. ओके, 1,05,000 मायनस 3,000 आपण इनरला घेऊ 1,02,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो, 2018-19 ची ₹3,000 सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालेले आहे आणि आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ₹8,000 मिळणे बाकी आहे असं सांगितलं होतं. याचा अर्थ अजूनही मागील वर्षाची म्हणजे 2018-19 ची ₹5,000 सबस्क्रिप्शन मिळणे बाकी आहे. हे आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन या ठिकाणी आपण वर्ष मेन्शन करूया 2018-19. इनरला अमाऊंट घेऊ 5,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो, हे 5,000 कसे आले तुमच्या लक्षात आले, ₹8,000 आपल्याला मिळायचे बाकी होते. त्यापैकी या वर्षामध्ये ₹3,000 मिळालेले आहेत. म्हणजे अजूनही ₹5,000 18-19 चे बाकी आहेत. आणि त्याच ऍडजस्टमेंटला कंटिन्यू केले आणि म्हटलेलं आहे अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20 वॉज ₹14,000. 19-20 हे करंट इयर आहे आणि करंट इयरची आउटस्टँडिंग असणं याचा पहिला इफेक्ट आपण त्या सबस्क्रिप्शन मध्ये काय करतो, ऍड. म्हणून जाऊया सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY. CY म्हणजे काय, करंट इयर. ओके, करंट इयरची किती आउटस्टँडिंग आहे, ₹14,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो,
1,02,000 प्लस 14,000 आउटरला येतील 1,16,000. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, करंट इयरची सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असणं याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला या ठिकाणी आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मेन्शन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 2018-19 ची 5,000 रुपये आहेत आणि आता 2019-20 चे आपण 14,000 घेणार आहोत. म्हणजे टोटल सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग जी आहे ते आहे 19,000. ओके. 19,000 मध्ये 14,000 हे करंट इयरचे आणि 5,000 हे प्रीवियस इयरचे. ओके. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट या ठिकाणी संपते. ओके. सेकंड ऍडजस्टमेंट कडे जाऊया. ऑन 31st March 2020 प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम वॉज ₹2,500. विद्यार्थी मित्रांनो, 31 मार्च 2020 ही करंट इयरची आपली एंडिंगची डेट आहे. यामध्ये 2,500 इन्शुरन्स प्रीमियम हा प्रीपेड आहे, म्हणजे ऍडव्हान्स आहे. करंट इयरची जे इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम ऍडव्हान्स मध्ये पेड केलेली असते याचा इफेक्ट आपल्याला माहिती आहे. ओके. म्हणजे आपण काय करणार आहोत, इन्शुरन्स प्रीमियम मधून लेस करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला देणार आहोत. ओके. सर्वप्रथम आपण हे इफेक्ट देऊया. इन्शुरन्स प्रीमियम या ठिकाणी आहे, एक्सपेंडिचरला आपण घेतलेले, लेस करूया. लेस प्रीपेड इन्शुरन्स फॉर वर्षाचा उल्लेख करूया, नेक्स्ट इयर म्हणा किंवा वर्षाचा डायरेक्ट उल्लेख करूया, फॉर 2020-21. ओके. आणि अमाऊंट आहे 2,500. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही रक्कम मायनस करून घेऊया आणि इनरलाच लिहूया. इनरला रक्कम येईल 8,500. ओके. इन्शुरन्स प्रीमियम हा खर्च आहे की जो नेक्स्ट इयर साठी पेड केलेला आहे. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्सचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. इन्शुरन्स किंवा प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम म्हणा, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आउटरला अमाऊंट येईल 2,500. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रीपेड इन्शुरन्स जो होता नेक्स्ट इयर साठीचा मायनस केला आणि दुसरा इफेक्ट देऊया बॅलन्स शीटच्या असेट साइडला. एकदा पुन्हा आपण प्रॉब्लेम मध्ये पाहूया. ओके. विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपण जर पाहिलं तर प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे 2,000 चा, म्हणजे 1 एप्रिल 2019 मध्ये इन्शुरन्स प्रीमियम देखील प्रीपेड होता. म्हणजे लास्ट इयर मध्ये इन्शुरन्स प्रीमियमची जी रक्कम प्रीपेड होती ही साहजिकच आहे करंट इयर साठी असणार आहे. म्हणजे हे 2,000 रुपये जे प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियमचे आहेत ते आपल्याला करंट इयरच्या इन्शुरन्स प्रीमियमचे आहेत, म्हणून त्यामध्ये काय करावं लागतील, इन्क्लूड करावे लागतील. ओके. याचा इफेक्ट देऊया. ऍड प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम insurance premium in prepaid insurance premium in previous year for current year. ओके. म्हणजे मागील वर्षामध्ये जी प्रीपेड होती ही करंट इयर साठी होती 2,000 रुपीज. ओके. म्हणजे 8,500 प्लस 2,000 आउटरला येतील 10,500. एकदा आपण पुन्हा प्रॉब्लेम मध्ये पाहून घेऊया. या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम जो 2,000 रुपयांचा होता, जो 1 एप्रिल 2019 ला म्हणजे बिगिनिंगला प्रीपेड होता, याचा आपण इफेक्ट दिलेला आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, याची वर्किंग नोट एकदा तुम्हाला परत पाहायला मिळेल. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2018-19 2,000 इज फॉर द करंट इयर, कारण जो मागील वर्षामध्ये पेड केला होता हा करंट इयर साठी होता. सो इन करंट इयर इन्शुरन्स प्रीमियम ₹2,000 इज टू बी ऍडेड, म्हणून आपण ते ऍड केले. अँड देन लेस ₹2,500 फ्रॉम इन्शुरन्स प्रीमियम ऍज प्रीपेड इन्शुरन्स फॉर 2020-21 2020-21 साठी जे होते ते आपण काय केलेले आहेत, मायनस केलेले आहेत. ओके. ऍडजस्टमेंट नंबर थर्ड, डेप्रिशिएट फर्निचर बाय ₹3,000. विद्यार्थी मित्रांनो, फर्निचर वरती डेप्रिशिएशन आपल्याला दिलेलं आहे 3,000 चं अमाऊंट कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे, त्यामुळे काम आणखी आपलं सोपं झालंय.
डेप्रिशिएशनचे इफेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. डेप्रिशिएशन आपण असेट म्हणून काय करतो, लेस करतो. ओके, जाऊया असेट साइडला. या ठिकाणी फर्निचरची अमाऊंट आपल्याकडे आहे 45,000. ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचर 15,000 प्लस परचेस ड्युरिंग द इयर 30,000 आपण केले होते. टोटल आली ती 45,000. त्यामधून लेस करूया. लेस डेप्रिशिएशन 3,000. आउटरला येतील 45,000 मायनस 3,000, आउटरला 42,000. आणि डिव्हिजनचा दुसरा इफेक्ट कुठे असतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला 2 डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अमाऊंट असेल 3,000 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 4, लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019-20 इज रुपीज 400. विद्यार्थी मित्रांनो, 2019-20 हे आपलं करंट इयर आहे आणि करंट इयरचं लॉकर रेंट आउटस्टँडिंग आहे. लॉकर रेंट हे इन्कम आहे. इन्कम साइडला आपण जाऊया, ऍड करू. ऍड आउटस्टँडिंग लॉकर रेंट फॉर 2019-20 करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे 400 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, 1,500 प्लस 400 इनरला घेऊया आपण 1,900. आपण इनरला का घेतोय, कारण यावरती अजून आपल्याला एक ऍडजस्टमेंट आहे जी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, करंट इयरचं लॉकर रेंट आउटस्टँडिंग असणं, लॉकर रेंट हे इन्कम आहे आणि ते आउटस्टँडिंग आहे. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण देऊ. आउटस्टँडिंग लॉकर रेंट विच इज फॉर 2019-20 रुपीज 400. ओके विद्यार्थी मित्रांनो, एकदा आपण ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये पाहूया परत एकदा. या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला आउटस्टँडिंग लॉकर रेंट दिसतंय 500 पहा. याचा अर्थ हे 500 रुपयाचं जे लॉकर रेंट आउटस्टँडिंग होतं प्रिव्हियस इयरचं म्हणजे 2018-19चं, ते ड्युरिंग द इयर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं असेल. नक्कीच याचा दुसरा पहिला इफेक्ट आपल्याला द्यावा लागेल या ठिकाणी, तो देऊया आपण लेस. यामधून लेस करूया. लेस आउटस्टँडिंग लॉकर रेंट फॉर 2018-19, कारण हे मागील वर्षांचं असेल. जे आउटस्टँडिंग होतं 500 रुपीज आपण ते मायनस करूया. ओके, म्हणजे हे या वर्षामध्ये ते नक्कीच याच्यामध्ये मिळालेलं असेल. त्यामुळे 1,900 मायनस 500 केल्यानंतर आउटर रक्कम येईल 1,400. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरच्या प्रिव्हियस इयरच्या ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट असणार नाही, कारण तो ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपल्याला असेट साइडला आउटस्टँडिंग दाखवलेलं होतं. ओके, त्यामुळे आपण याचा एकच इफेक्ट देतो, तो मायनस केला आणि आउटरला रक्कम घेतली. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक आयटम आपल्याला या ठिकाणी दिसतो इनरला. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर बाजूला सॅलरी नावाचा आयटम जो आहे तो आपण इनरला घेतलेला आहे. याचा अर्थ ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये या बाबतीत ऍडजस्टमेंट आहे, ती पाहूया काय आहे. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी आहे 4,000. याचा अर्थ ही 2018-19 ची म्हणजे प्रिव्हियस इयरची सॅलरी आउटस्टँडिंग असेल रुपीज 4,000. नाउ दिस इज द आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ प्रिव्हियस इयर विल बी पेड ड्युरिंग द इयर, म्हणजे या वर्षभरामध्ये ती पेड केली असेल, म्हणजे त्याचा आपल्याला इफेक्ट द्यावा लागेल. देऊया आपण ते. लेस करूया. लेस आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2018-19 अमाऊंट आहे 4,000 रुपीज. आता हे आपण आउटस्टँडिंग मायनस का करतोय, कारण ते या वर्षामध्ये पेड केलेले असतील. ओके 13,500 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयरच्या ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट असणार नाही, त्यामुळे आपण याचा हा 4,000चा दुसरा इफेक्ट असेट साइडला घ्यायचा नाही, की ऑलरेडी तो आपण ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये घेतलेला आहे. ओके
विद्यार्थी मित्रांनो सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत. एकदा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला पाहूया. सर्व आयटम्स आपण आउटरला घेतलेत का? ओके. इन्कम साइडचे सर्व आयटम्स आपण आउटरला घेतले आहेत. एक्सपेंडिचर बाजूत देखील आउटरला घेतलेले आहेत. एकदा आपण ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये पाहून घेऊया. ओके. या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीटचा कॅपिटल फंड होतं ते आपण घेतलेलं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट आपण घेत नाही कारण ओपनिंगचा बॅलन्स आहे. आउटस्टँडिंग सॅलरी जे आपण होतं ते मायनस केलेलं आहे. असेट साइडला मशिनरी घेतलेले, सबस्क्रिप्शनचा इफेक्ट दिला आहे, प्रीपेड इन्शुरन्स दिले आहेत, फर्निचर दिलेले आहेत, कॅश इन हँडचा ओपनिंगचा बॅलन्स घेत नाही आपण. आउटस्टँडिंग लॉकर रेंटचा देखील आपण इफेक्ट दिलेला आहे. ओके. म्हणजे सर्व ऍडजस्टमेंट्स आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत. ओके. यानंतर आपण जाऊया इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं क्लोजिंग करूया. विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम इन्कम आणि एक्सपेंडिचर या दोन्ही बाजूंची आपण टोटल करून घेऊया. ही टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी इन्कम साइडची टोटल ही जास्त आहे जी आहे 1,17,400. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या ज्या बाजूची टोटल जास्त असते ते आपण दोन्हीकडे घेत असतो 1,17,400. ओके. इन्कम इज ग्रेटर दॅन एक्सपेंडिचर. आता एक्सपेंडिचरची टोटल केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती आहे 32,600. म्हणजे 1,17,400 इन्कम मायनस एक्सपेंडिचर 32,600 केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराला आपण म्हणतो टू सरप्लस. आणि सरप्लस म्हणजे काय? ब्रॅकेटमध्ये आपण मेन्शन करूया एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस आणि आउटरला अमाऊंट येईल 84,800 रुपीज. ओके. विद्यार्थी मित्रांनो इन्कमची टोटल होती 1,17,400 की जी एक्सपेंडिचर पेक्षा जास्त होती. एक्सपेंडिचरची टोटल होती 32,600 जे आपण त्यामधून मायनस केली आणि मायनस केल्यानंतर जे उत्तर मिळालं ते होतं सरप्लस 84,800. आणि विद्यार्थी मित्रांनो सरप्लस काय करतात? सरप्लस हा कॅपिटल फंड मध्ये काय करतात? ऍड सरप्लस 84,800. ओके. आता कॅपिटल फंडची अमाऊंट आउटरला घेऊया. कॅपिटल फंड इनरला होतं 64,000. त्यामध्ये एंट्रन्स फी आपण ऍड केलं होतं 9,300 कारण ती कॅपिटलाइज केली होती. डोनेशनची रक्कम 800 होती प्लस केली कारण ते कॅपिटलाइज केलं. आणि जो आता आपल्याला या ठिकाणी सरप्लस मिळाला होता 84,800चा हा देखील आपण प्लस केला. यांची टोटल केल्यानंतर ही टोटल आउटरला घेऊया 1,59,400. टोटल आउटरला घेतल्यानंतर आपण बॅलन्स शीट ची देखील टोटल करूया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल एकच आयटम आहे जो आउटरला आपण घेतलेला आहे 1,59,400. ओके. आता असेट साइडची टोटल करूया. असेट साइडची टोटल केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या ती देखील अमाऊंट सेम येईल 1,59,400. म्हणजे या ठिकाणी आपलं बॅलन्स शीट टॅली होईल. दोन्ही साइडची टोटल 1,59,400 असेल. ओके. विद्यार्थी मित्रांनो वर्किंग नोटचा पार्ट या ठिकाणी दिलेला आहे तो एकदा काळजीपूर्वक आपण पहा. या ठिकाणी सबस्क्रिप्शनचं आउटस्टँडिंग दाखवलेलं आहे. इन्शुरन्स प्रीमियमचं वर्किंग आहे. सॅलरीचं वर्किंग देखील दिलेलं आहे आणि लॉकर रेटचं देखील वर्किंग या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 13 आपण कंप्लीट केला असेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 14 पाहूया. ओके. सर तुम्ही सर्वांनी हा प्रॉब्लेम समजून घेतला असेल. धन्यवाद.